अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर काल एक बैठक पार पडली। या बैठकीला नवाब मलिकांनीही हजेरी लावली। नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपांवरूनच त्यांना महायुतीत सहभागी करून घेण्यास अडचणी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी याआधी स्पष्ट केलं होतं। मात्र तरीही नवाब मलिक बैठकीला उपस्थित होते। त्यांच्या या उपस्थितीवर आज अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ थैंक यू। दादा नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ थैंक यू। दरम्यान अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक हजर असल्यामुळे महायुती आणि मवियातने टोले लगावलेले। मलिक कोणासोबत आहेत हे आता स्पष्ट झाले असं आव्हाडांनी म्हटलंय, तर मलिकांवर फडणवीसांचा वैयक्तिक राग असल्याचं राऊतांनी म्हटलंय। म्हणजे ते कोणाबरोबर ते स्पष्ट झाले, ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत, ते युती बरोबर आहेत हे स्पष्ट झालं। त्यांचा फायदा घेतला जातोय परिषदेच्या निवडणुकीसाठी, तो त्यांनी ओळखावा ना, आपल्याला काय करायचं त्याच्याशी। तर त्यांनी ओळखावा त्यांचा फायदा घेतला जातोय, त्यांचा काय तोटा झालाय ते त्यांनी ओळखावा, आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं। ते आमदार आहेत। आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही। आता एका मताची गरज आहे त्यांना, त्यांच्या आता एका मताची गरज आहे। नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग आहे। नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे। नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोक शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत, त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? दरम्यान मलिकांबाबत फडणवीसांची भूमिका तीच महायुतीची भूमिका आहे असं सरनाईकांनी म्हटलंय। फडणवीसांनी भूमिका जाहीर केली आहे असं देखील प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। नेमकं सरनाईक काय म्हणालेत पाहूयात। युतीच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी सगळ्या जे आमच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांना आणि लोकप्रतिनिधींना सूचना दिल्यात की महायुतीमध्ये कुठलेही आपापसामध्ये मतभेद आहेत अशा प्रकारच्या बातम्या देणं किंवा त्यावर भाष्य करणं हे चुकीचं आहे। अशा प्रकारे जर कोणी भाष्य देत असेल आणि आपल्याला दिलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याचे आदेशही पक्षश्रेष्ठींनी दिलेले आहेत। त्यामुळे ह्या बाबतीतला जो अंतिम निर्णय आहे किंवा भूमिका जी आहे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।